मी आता राजवाडी हॉस्पिटलमध्ये जवळपास 17 लोकांना मी बघितलं. एक जण ICU मध्ये आहे आणि 14 डेथ झालेल्या. मला वाटतं अतिशय भयावह घटना आहे ही. आता याच्यात राजकारण करत बसायचं की याच्यावर रीतसर जे जबाबदार आहे त्याच्यावर कारवाई करायची, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. मला असं वाटतं जे कोणी जबाबदार आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. मग महानगरपालिकेचे अधिकारी असेल, पोलिसांचे अधिकारी असेल, ज्यांनी लावलं होर्डिंग तो असेल, या सगळ्यावर कारवाई झाली पाहिजे. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशा प्रकारची मागणी आमची आहे. ताबडतोब या सगळ्या लोकांना, जखमींना सुद्धा मदत मिळाली पाहिजे. यांच्या वाहनाचं वेगवेगळं नुकसान झालं त्याला सुद्धा मदत मिळाली पाहिजे. सर, आणखीन एक मोठा जो व्यक्ती आहे, जो भिडे ज्याचे होर्डिंग्स आहेत, जो मालक आहे, त्याचे फोटो उद्धव ठाकरेंसोबत आहेत आणि एक राम कदम यांनी ट्विट केलेलं आहे की अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. आणि संबंध देखील जोडले जात असे आहेत. हे पहा, भाजपच्या लोकांचे कोणाकोणाबरोबरचे फोटो ते दाखवायचे का? उद्धवजी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिवसेनेचे पक्षप्रमुख, हजारो लोक येत असतात. भेटलं म्हणून काय फरक पडला? मी सांगतो, उद्धवजी बरोबर त्यांचा फोटो आहे तरी त्याच्यावर कारवाई करावी. शिवसेनेचा नेता म्हणून माझी मागणी, साहेबाबरोबर फोटो असताना त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी आमची. भाजपने उगाच प्रत्येक गोष्टीत राजकारण करू नये. मग मी म्हणेल राजकारण करायचं, माझ्याकडे सगळ्या परमिशन आहे. DG बसल्या ना रश्मी शुक्ला तुमच्या, यांच्याकडे तक्रारी आहे 10. मग काय करते ती? का फक्त लोकांचे फोन टॅप करत असते का? मग तुमचे गृहमंत्री का झोपलेले आहे का? कारवाई करा. ज्या पद्धतीने हा सगळा प्रकार घडलेला आहे, वारंवार अशा पद्धतीचा होल्डिंग करण्याचा देखील प्रकार उघडकीस आला. मात्र प्रत्येक वेळेस चौकशी करणं हाच एक पर्याय होतो का? राज्याने जे होर्डिंगचं धोरण जाहीर केलं 2022ला, याची कठोरपणे अंमलबजावणी झाली पाहिजे. मुंबईत घटना घडली, याच्या आधी पुण्यामध्ये स्वारगेटला घटना घडली होती. लहान मोठ्या शहरामध्ये असे हजारो होर्डिंग्स जे इनलिगल आहे, व्यवसायासाठी वापरले जातात. याला तिथल्या स्थानिक प्रशासन जबाबदार असतं, सरकार जबाबदार असतं. आणि म्हणून या राज्याने जे होर्डिंगचं धोरण लागू केलं आहे त्याची तंतोतंत अंमलबजावणी करावी. जिथं होणार नाही तिथल्या संबंधितावर कडक कारवाई करावी. भरपूर होल्डिंग, असा इलिगल होल्डिंग लागलेली आहे मुंबईमध्ये, त्याच्यावर कारवाई होणार आहे का? मी तेच बोललो आता की अशा पद्धतीनं अनधिकृत जी ही होर्डिंग असेल त्याच्यावर कारवाई व्हावी. कारण हे होर्डिंगचे नियम आहेत, त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट व्हायची आवश्यकता असते, त्याचं सगळं फिजिबिलिटी तपासली पाहिजे. परंतु ती न तपासताच होर्डिंग लावली जातात अवाढव्य. त्याचे साईजचे काही प्रोटोकॉल्स आहे, 20x20 असावे, 40x40 असावे, किती उंच असावे, किती रुंद असावे, याचे नियम आहे. हायवेवर कसे असावे, इंटरनल रस्त्यावर कसे असावे, उंचीवर कसे असावे, याचे नियम आहेत. नाही, बरोबर आहे ना. मला असं वाटतं या सगळ्यावर कारवाई व्हावी आणि अनधिकृत सगळे होर्डिंग काढून टाकले पाहिजे कोणाच्यावर. मात्र वारंवार ज्यावेळेस अशा घटना घडतात त्यावेळेस फक्त चौकशीचे आदेश दिले जातात. आता पावसाळा येतो आहे, ज्या इमारती आहेत मोडकळीस आलेल्या वगैरे, या सगळ्या संदर्भात तुम्ही काही सूचना करणार आहात का विरोधी पक्ष? बिलकुल, विरोधी पक्ष म्हणून आता होर्डिंगची यादी आम्ही म्युन्सिपल कमिशनरकडून मागवतो आणि जी होर्डिंग इनलिगल असेल ती काढण्यासाठी बाय नेम तक्रार आम्ही म्युन्सिपल कमिशनर, फक्त मुंबईचे नव्हे तर या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, मग पुणे असेल, नाशिक असेल, ठाणे असेल, या ठिकाणी अशा पद्धतीनं शिवसैनिक कामाला लागते. ठीक.